यवतमाळमध्ये अवैध गॅस सिलेंडर साठवणुकीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुरवठा विभागाने टाकलेल्या धाडीत तब्बल 30 सिलेंडर जप्त करण्यात आले असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. यवतमाळ शहरातील धामणगाव रोडवरील सूरजनगर परिसरात अवैधरित्या गॅस सिलेंडर साठवणूक होत असल्याची खात्रीशीर माहिती पुरवठा विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे तहसील कार्यालयाच्या पथकाने संबंधित भाड्याच्या घरावर छापा टाकत कारवाई केली आहे. या धाडीत एकूण 30 सिलेंडर जप्त करण्यात आले आहे, ज्यामध्ये 28 घरगुती आणि 2 व्यावसायिक सिलेंडरचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 75,000 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. कारवाई दरम्यान प्रकाश सोमनदास मंकाणी, पराग सुरेश तिडके आणि संजय शंकर घोसे या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आहे. मात्र त्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात अपयश आल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कलम 3 व 7 नुसार यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.